पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊ केलेला आहे। शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत आणि बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी राजीनामा दिल्यामुळे आता तिथली सगळी परिस्थिती म्हणजे एकूणच परिस्थिती जी आहे ती अस्थिर झालेली आहे आणि या अस्थिर परिस्थितीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचं शेख हसीना यांनी स्पष्ट केलं आहे। बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाणार का आता असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जातोय। शेख हसीना भारताच्या आश्रयाला आलेले आहेत। बांगलादेशातील अस्थिर स्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय। बांगलादेशात लष्करी राजवटीची शक्यता वर्तवली जाते। तर बांगलादेशमध्ये अराजक निर्माण झाल्याचं आपण बघतोय। भारत बांगलादेश सीमेवरती आता हाय अलर्ट डिक्लेअर करण्यात आला आहे। बीएसएफ कडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। भारत बांगलादेशात सीमेवरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन जी परिस्थिती बांगलादेशात अस्थिर झालेली होती ती आणखीनच अस्थिर यामुळे झालेली आहे की शेख हसीना यांनी राजीनामा देऊ केला। त्यामुळे आता तिथली सत्ता ही लष्कराच्या हातात जाते की लष्करात ही सत्ता हातात घेणार हे आता आपल्याला काही वेळामध्येच खरं तर कळू शकणार आहे। कारण आता लोकांनी तिथे आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। काही आंदोलकांना अटक देखील करण्यात आली। ठिकठिकाणी आंदोलक वेगवेगळ्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये घुसताना दिसत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत शेख हसीना यांनी राजीनामा देणं पसंत केलेलं आहे आणि त्या आता भारताच्या आश्रयाला आल्याचं कळतंय आणि थोड्या वेळापूर्वीच त्या आगरतळा विमानतळावरती त्या लँड झाल्यात आणि भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत। पण आता बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी जाळपोळीचं सत्र देखील सुरू झाले आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। शेवटी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथल्या पोलिसांना रस्त्यावरती उतरावं लागलेलं आहे। आंदोलकांकडून जी दगडफेक केली जाते त्याला उत्तर म्हणून आता अश्रुधुरांचा मारा जो आहे तो देखील आंदोलकांवरती काही ठिकाणी करण्यात आलेला आहे। पण विद्यापीठ असू देत काही शासकीय कार्यालय असू दे तिथे आता हे आंदोलक आतमध्ये जाऊन घोषणाबाजी करतात। काही मालमत्तेची नासधूस देखील तोडफोड देखील तिथे करण्यात आलेली आहे आणि आता या सगळ्या परिस्थितीत नेमकं पुढे काय होऊ शकतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर यांच्याकडनं त्यांच्याशी आम्ही बातचीत केली। सर, आपण पाहतोय अतिशय मोठी घडामोड। शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या भारताच्या आश्रयाला आल्यात। काय विश्लेषण? मला असं वाटतं की भारताच्या दृष्टीने देखील ही दुर्दैवी घटना आहे। बांगलादेशमधल्या एकूणच लोकशाहीसाठी दुर्दैवी घटना आहे। बांगलादेशच्या एकूणच आर्थिक विकासासाठी ही दुर्दैवी बाब आहे असंच म्हणावं लागेल आणि एकूणच दक्षिण आशियाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातलं देखील हे निश्चितपणे दुर्दैवी बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। बांगलादेशमध्ये बांगलादेशच्या जनतेने जाणीवपूर्वक संघर्ष करून लष्करी राजवटीकडनं लोकशाहीचा मार्ग स्वीकारलेला होता। 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर किंवा बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर बराच काळ त्यांनी लष्करी राजवटीमध्ये घालवला होता। परंतु बांगलादेशमध्ये नंतर लोकशाही आली। 2009 पासून तिथं स्टेबल गव्हर्नमेंट आहे अवामी लीगचं शेख हसीनांचं। परंतु जसं त्यांनी जानेवारीमध्ये चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर मात्र परिस्थिती ही त्यांच्या हाताबाहेर जायला लागली। मग सुरुवातीला भारत छोडो आंदोलन त्यांच्याकडे असेल किंवा भारताच्या मालावरती बहिष्कार टाका म्हणून आंदोलन फेब्रुवारी महिन्यामध्ये झालं। नंतर मागच्या महिन्यात 19 जुलैला त्यांच्याकडे कोटा म्हणजे रिझर्वेशन जे त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं 30% बांगलादेशच्या स्वातंत्र्य सेनानींसाठी त्याच्या विरोधात आंदोलन झालं आणि आता तर स्पष्टपणे अवामी लीग आणि शेख हसीनांच्या विरोधामध्ये असहकार चळवळ त्यांनी पूर्णपणे सुरू केलेली होती आणि जवळपास 1 कोटी लोक ही रस्त्यावरती आली होती। शेख हसीना यांचं काय चुकलं तर त्यांचं चुकलं मुख्य म्हणजे त्यांनी सर्वसामान्य जनतेवरती गोळीबाराचे आदेश दिले आणि त्यासाठी बांगलादेशच्या लष्कराने पण नकार दिला। शेवटी त्यांचा जो बॅकबोन होता त्यांची सपोर्ट सिस्टम होती शेख हसीनांची ते म्हणजे तिथलं लष्कर होतं। परंतु लष्कराने देखील प्रो पीपल अशा प्रकारची भूमिका ही घ्यायला सुरुवात केली। अनेक निवृत्त लष्करी अधिकारी देखील लोकांच्या बरोबर या संघर्षामध्ये उतरलेले आपल्याला दिसून येतात। त्यामुळे शेख हसीना यांची अवस्था अत्यंत अवघडल्यासारखी झाली होती आणि त्यांच्याकडनं ज्या प्रकारचे शब्दप्रयोग ह्या लोकांसाठी आंदोलनकर्त्यांसाठी केले गेले त्याच्यामुळे आंदोलनाचा वणवा आणखीन भडकला
सुरुवातीला त्यांनी यांना रझाकार म्हणून संबोधलं. रझाकार म्हणजे जो प्रो पाकिस्तानी आहेत, पाकिस्तानची बाजू घेणारे आहेत. दुसरं त्यांनी त्यांना दहशतवादी म्हणून संबोधलं. त्यामुळे त्यांच्या विरुद्धचा वणवा वाढत गेला आणि त्यांना परिस्थितीवरती नियंत्रण ठेवता आलं नाही. आणि त्यामुळे गेल्या रविवारपासून म्हणजे रविवारी 250 लोक मेली, हा गव्हर्नमेंटचा एस्टिमेट आहे, पण साधारणतः 1500 लोक ही मारली गेली. त्याच्यामध्ये काही गारमेंट फॅक्टरीज जाळल्या गेल्या आणि त्याचा पाकिस्तानच्या बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवरती स्पष्ट परिणाम होणार होता. त्यामुळे रविवारपासूनच वाटत होतं की निश्चितपणे शेख हसीना यांना एक तर राजीनामा द्यावा लागेल किंवा ते जसं श्रीलंकेमध्ये घडलं तसं घडून ते त्यांना पलायन पण करतील आणि तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. बर, शैलेंद्र सर, माझे सहकारी अमित मोडक देखील आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. अमित. शैलेंद्र सर, सर्वात पहिला प्रश्न असा आहे की आरक्षणासाठी सुरू झालेला हा लढा आणि त्यानंतर शेख हसीना यांचे जे बांगलादेशमधले राजकीय विरोधक आहे त्यांनी या लढ्याचं पूर्ण स्वरूप बदलून टाकलं आणि हा लढा पूर्णपणे राजकीय केला. आरक्षण हटावच्या मागणीऐवजी शेख हसीना हटाव या मागणीपर्यंत हा लढा आला. याबद्दल काय सांगता येईल? ती मला असं वाटतं की हा केवळ आरक्षणाच्या पासून हा लढा सुरू झालेला नाहीये. तर जानेवारीमध्ये जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, कारण ह्या ज्या सार्वत्रिक निवडणुका डिसेंबर महिन्यामधल्या झाल्या बांगलादेशमध्ये, त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी म्हणजे खालिदा जियांनी आणि त्यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीनी सहभाग घेतलेला नव्हता, पूर्णपणे बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे या निवडणुकाच पूर्णपणे एकांगी झालेल्या होत्या. आणि त्यानंतर आपण असं बघतो की जेव्हा ते सत्तेवरती आल्या तेव्हा पहिल्यांदा त्यांचं जी सपोर्ट सिस्टम होती ती भारत होती. कारण भारताचे शेख हसीना बरोबरचे संबंध 2009 पासून अत्यंत स्टेबल आहे, अत्यंत चांगले आहेत. आणि त्यामुळे अनेकदा बांगलादेशमधल्या जे कट्टरतावादी, विशेष करून इस्लामिक कट्टरतावादी जे तिथले एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये शेख हसीनाला यश आल्यामुळे भारताच्या दृष्टीने ते संयुक्तिक होतं. त्यामुळे तेव्हापासून हे सुरू झालं. त्याला वेगवेगळ्या प्रकारची कारणं मिळत गेली. मग त्यांना ते रिझर्वेशनचं कारण मिळालं. खरं तर रिझर्वेशनचं त्यांनी तो कोटा डाऊन केला, तो 3% आणला. असं असताना हे आंदोलन चिघळलेलंच होतं. याचा अर्थ हे पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा आहे, स्पष्टपणे आहे. आणि हे खालिदा जिया पुरस्कृत आहेत हे पण स्पष्टपणे आहे. त्यामुळे याचा परिणाम असा होणार आहे की जर तिथं स्टेबल गव्हर्नमेंट नसेल, तिथं आवामी लीग नसेल, तिथं शेख हसीना नसेल, तर मात्र तिथं पुन्हा एकदा खालिदा जिया आणि त्यांचं जे इस्लामिक कट्टरतावाद पुरस्कृत त्यांचे जे अनेक युती भागीदार आहेत ते पुन्हा सत्तेमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शैलेंद्र सर, त्याच वेळेस आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला जातोय की आंतरराष्ट्रीय शक्तींचा या सर्वमध्ये असलेला सहभाग. कारण गेल्या काही दिवसांपासून एक आरोप असा पण होत होता की चीन आणि अमेरिकेचं पूर्णपणे या बांगलादेशकडे लक्ष होतं आणि त्यातही खास करून अमेरिका. कारण अमेरिकेला गेल्या काही दिवसांपासून जी त्यांची एक मागणी होती शेख हसीनाकडे की त्यांना एक लष्करी तळ हवं होतं बांगलादेशच्या आजूबाजूला, तर अमेरिकन शक्तीचा देखील या मागे हात आहे असा देखील एक आरोप होतोय. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? नाही, जो अमेरिकेची मागणी आहे त्याला सोफा ॲग्रीमेंट म्हणतात, स्टेटस ऑफ फोर्सेस ॲग्रीमेंट. याचा अर्थ असा होतो की ज्या ज्या वेळेला गरज असेल तेव्हा विदाऊट एनी व्हिसा अमेरिकन सैन्य हे बांगलादेशमध्ये प्रवेश करू शकेल. परंतु बांगलादेशच्या पार्लमेंटनी शेख हसीनांच्या काळामध्ये, म्हणजे ही जुनी गोष्ट आहे, साधारणतः 10 वर्षापूर्वीच त्याला रिजेक्ट करून टाकलंय सोफा ॲग्रीमेंटला. त्यामुळे थोडाफार अमेरिकेचा या बाबतीमध्ये आकस होत आहे, स्पष्ट होतं. नुकताच शेख हसीनांचा चीन दौरा झाला होता. हा दौरा त्या अर्धवट सोडून परत आलेल्या होत्या. त्यावेळेला थोडेसे